तर रायगड रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसानं आता चांगलंच झोडपलेलं आहे। आजही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। खबरदारी म्हणून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज आहे। तळ कोकणात सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये सह्याद्रीच्या पट्ट्यातही दमदार मान्सूनपूर्व पाऊस झालेला आहे। रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर पुढचे 4 दिवस सिंधुदुर्गात देखील ऑरेंज अलर्ट असेल, तर रायगडला येलो अलर्ट जारी करण्यात येतोय। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रायगडवरून आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। भरत गोरेगावकर नाशिकहून उत्तर महाराष्ट्राचा अपडेट देण्याकरता आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। महेश महाले मुंबई आणि आसपासचं उपनगर या ठिकाणावरून अपडेट देण्याकरता आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत आहेत। तर पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यातलं सगळं हे अपडेट देण्याकरता, पावसाची सद्य परिस्थिती सांगण्याकरता अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला थेट जाते कोकणात आपले प्रतिनिधी भरत गोरेगावकर यांच्याकडे। भरत, सध्या ढगाळ वातावरण कोकणात पाहायला मिळत आहे। तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी येलो अलर्ट रायगडला जारी करण्यात आलाय, पण तळ कोकण सिंधुदुर्ग, कुडाळ आणि रत्नागिरी या पट्ट्यात मात्र ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतोय। काय सद्य परिस्थिती आहे कोकणात आणि विशेषतः कोकण रेल्वेची सुद्धा? लागवीजी निश्चित स्वरूपामध्ये आपण जे पाहताय माझ्या मागे वातावरण, हे मागील 8 दिवसांपासून कोकणामध्ये अशाच पद्धतीचं ढगाळ वातावरण आहे। कालपर्यंत आपण जर विचार केला तर काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी होत्या, मान्सूनपूर्व पाऊसचा हलक्या सरी होत्या। मात्र कालची जी परिस्थिती होती, दुपारी 2:30 नंतर साधारणतः जोरदार वादळी वारा आणि त्याचबरोबर विजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाने कोकणात दमदार हजेरी लावली। त्यामध्ये आपण पाहिलं तर रायगड आणि रत्नागिरी या भागामध्ये जवळपास मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर देखील काही ठिकाणी पाणी साचलं होतं। अनेक लोकांना उन्हाच्या उकाड्यामुळे जरी त्रासले होते, त्यांना जरी या पावसाने थोडीशी राहत दिली असली तरी आपण पाहिलं तर कोकणामध्ये जी शेतीची कामाची लगबग आहे, म्हणजे पावसाळी शेतीसाठी ज्या मशागतीच्या कामांना सुरुवात होते, त्या मशागतीच्या कामांना सुरुवात झालेली असताना जो जोरदार पाऊस कालच्या दिवसामध्ये झाला, त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या समोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत। आपण पुढील 4 दिवसांचा विचार केला तर पुढील 24 तासामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर रायगडमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे। सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर रायगडमध्ये काल जवळपास 12 तासांपेक्षा अधिक काळ विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता। हीच परिस्थिती रत्नागिरीतल्या काही भागांमध्ये होती। दापोली तालुक्यामध्ये देखील विद्युत पुरवठा खंडित झाला होता। 12 ते 14 तासानंतर वीज पुरवठा खंडित करण्यात आला। म्हणजे एकूणच आपल्याला अंदाज येईल की कशा पद्धतीने वादळी वारा आणि विजांचा कडकडाट झाला होता। शिवाय कोकणचा जे समुद्र किनारपट्टी आहे, या किनारपट्टीवरती समुद्राला उधाण येऊ शकतो आणि त्यामुळे मासेमारी करता पुढील 4 दिवस मच्छीमारांनी खोल समुद्रामध्ये जाऊ नये असं आवाहन रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड जिल्हा असेल या प्रशासनाने त्या ठिकाणी केलंय। आता सकाळपासून काल रात्री उशिरा कोकणातील पाऊस जरी थांबला असला तरी सिंधुदुर्गातल्या काही भागांमध्ये सकाळपासून हलक्या सरींना सुरुवात झालेली आहे। रत्नागिरीमध्ये हलक्या सरींना सुरू झालेली आहे आणि रायगडमध्ये देखील आता ढगाळ वातावरण पाहायला मिळते लागवीची। निश्चित भरत, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा। मी थेट जाते याविषयीचा अपडेट घेण्याकरता पश्चिम महाराष्ट्रात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? काल तर पुण्यात रस्ते अक्षरशः जलमय झालेले होते, ट्रॅफिक जाम झालेलं होतं। पुण्यात जो नवा मार्ग ज्याचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलेलं आहे, तो सिंहगडचा ब्रिजही फुल या ठिकाणी ट्रॅफिक जाम होताना पाहिलेलं आहे महाराष्ट्रानं। काय नेमकी पुण्यात सध्या परिस्थिती आणि पश्चिम महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी करण्यात आल्याचं देखील कळतंय? अतिशय भीषण परिस्थिती पुणे शहरामध्ये आहे, कारण की काल अवकाळी जो पाऊस झाला त्यामुळे पुणेकरांची पुरतीच दाणादाण उडालेली आहे। अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळालेलं होतं। महानगरपालिकेने जे
या पावसाळ्यांचं जे काम करणं अपेक्षित होतं ते अजूनही पूर्ण केलेलं नाहीये आणि त्यामुळे रस्ते जलमय होताना सातत्याने पाहायला मिळतात. पाण्याचा जो निचरा आहे तोच होत नाहीये. ड्रेनेज लाईन आहेत त्या स्वच्छ करण्यात आलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे ही परिस्थिती काल आणि परवा पुणे शहरामध्ये पाहायला मिळालेली आहे. अक्षरशः तळं हे रस्त्यांवरती साचलेलं आहे. तर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते कारण की या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय होतात, खड्डे मोठ्या प्रमाणात पडतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात होतीये. कालच आपण पाहिलं की नगर रस्ता असेल, सिंहगड रस्ता असेल या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली होती. अक्षरशः रात्री 12 वाजेपर्यंत ही वाहतूक कोंडी पुणे शहरातल्या अनेक भागांमध्ये सुद्धा पाहायला मिळालेली होती. काहीच दिवसांपूर्वी सिंहगड रस्त्यावरील जो सिंहगड उड्डाणपुलाचं उद्घाटन झालेलं आहे, त्या उड्डाणपुलावरची जर दृश्य पाहिली तर पूर्णपणे 2 किलोमीटरचा हा उड्डाणपूल वाहतूक कोंडीने पूर्णपणे भरून गेलेला होता आणि त्यामुळे ही दयनीय अवस्था आहे ती पुणेकरांची झालेली आहे. महानगरपालिकेने जो नालेसफाईचा दावा केलेला होता तो अक्षरशः फोल ठरलेला आहे आणि त्यामुळे पुणेकरांना त्याचा नाहक त्रास निश्चित. काल सहन करावा लागलेला आहे. अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं. रात्रभर अनेकांना घराबाहेर काढावी लागलेली आहे. एसटी स्टँड असेल, रेल्वे स्टेशन, त्याचबरोबर पुणे विमानतळ इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची घटना घडलेली होती. आज पुणे शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याचं आवाहन आहे ते सुद्धा हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे. निश्चित, गरज निश्चित. असेल तरच घराबाहेर पडा असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आजही सकाळपासून पुणे शहरामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि साधारण दुपारनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळण्याची अगदी. सुद्धा शक्यता आहे. हीच अगदी अमोल, परिस्थिती मुद्दा पश्चिम लक्षात येतोय. महाराष्ट्रात सुद्धा आहे. निश्चित पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यामुळे विशेष खबरदारी बाळगली जाते. थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे, मुंबई आणि आसपासचं उपनगर. स्वप्नील, काल आपण पाहिलं अक्षरशः मान्सूनपूर्व पावसाच्या सरी संध्याकाळच्या दरम्यान मुंबईत कोसळल्या आणि मुंबई अक्षरशः तुंबई झालेली होती. रस्ते जलमय झालेले होते, ट्रॅफिक जाम झालेलं होतं. आजही मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतोय. मुंबई आणि आसपासच्या उपनगरात आजही मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर अरबी समुद्रात न जाण्याचं आवाहन मच्छीमारांना करण्यात आलेलं आहे. काय सध्या परिस्थिती आहे? लागवी नक्कीच मुंबईमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच प्रति तास 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात सुद्धा उंच लाटा उसळणार आहेत, त्यामुळे एकूणच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. मुंबईतील सध्याचं वातावरण जर बघितलं तर ढगाळ वातावरण आहे. एकूणच 2 तासामध्ये काल जो अवकाळी पाऊस झाला यामध्ये मुंबईची तुंबई झाली, अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं. मात्र यानंतर राज्य सरकारने हालचालींना सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेकडून सुद्धा बैठक घेऊन मुंबईमधील सर्व जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी अधिकारी तैनात करण्यात आलेले आहेत, कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच पाणी ओसरण्यासाठी पंप सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. अधिकचे पंप सुद्धा लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये प्रशासन सज्ज आहे. मात्र एकूणच मुंबईकरांना घरातून बाहेर पडताना काळजीपूर्वक बाहेर पडा अशा प्रकारचा एक सूचना देण्यात आलेल्या. त्याचप्रमाणे मच्छीमारांना सुद्धा समुद्रात जाऊ नये, तसेच समुद्राच्या आसपास पर्यटकांनी सुद्धा जास्त वेळ थांबू नये अशा प्रकारच्या सूचना आहेत स्थानिक प्रशासनाने दिलेल्या पाहायला मिळतात. लागवी निश्चित. स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. असेच तुम्ही आमच्यासोबत जोडले राहा. थेट जाते उत्तर महाराष्ट्रात. नाशिकची काय नेमकी परिस्थिती आहे आणि उत्तर महाराष्ट्रातही आज बहुतांश ठिकाणी, काही ठिकाणी येलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. महेश, काय सध्या परिस्थिती आहे? आभाळ सध्या तरी निरभ्र दिसतंय, पण दुपारनंतर मात्र मुसळधार पावसाचा उत्तर महाराष्ट्राला सुद्धा अंदाज वर्तवला जातोय. नक्कीच लागवी. खरं तर गेल्या पंधरवड्यापासून जर आपण बघितलं तर नाशिक शहरासह जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची जी दानादान आहे ती आपल्याला बघायला मिळते. या अवकाळी पावसाने खरं तर उत्तर महाराष्ट्रातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 7,000 हेक्टरच्या वर हे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये 5,500पर्यंत हेक्टरचं जे नुकसान आहे ते झालेलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून अवकाळी पाऊस जो आहे तो रोज नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये बरसतो आहे आणि यामुळे खरं तर अनेक ठिकाणी नुकसान देखील झालेले आहे आणि याच अवकाळी पावसाने अनेक ठिकाणची झाडांची पडझड होते. जवळपास 370
ही झाडे जी आहे ते आतापर्यंत उन्मळून पडलेले आहे. यामुळे खरं तर विजेचा देखील लपंडाव जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. पंधरवाड्यामध्ये जवळपास 107 मिमी पाऊस हा नाशिक शहरासह जिल्ह्यात झालेला आहे. तर काल तासाभराच्या पावसात 30 मिमी इतका पाऊस झाला. मात्र या पावसाने इतकी दाणादाण उडाली की अर्ध शहर हे खरं तर अंधारात गेलेलं होतं. त्यामुळे एकूणच या अवकाळी पावसाने खरं तर नागरिकांची तारांबळ उडाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. सातत्याने 8 ते 10 दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकरी जो आहे तो आता संकटात सापडलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रामुख्याने आंबा असेल, कांदा असेल, गहू असेल अशी जी पिकं आहेत ती मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेली आहे. अजून 5 दिवस नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेला जरी ऊन असले, सकाळच्या वेळेला जरी ऊन असले तरी मात्र दुपारनंतर ढग जे आहे ते दाटून येतात आणि अवकाळी पावसाला जी सुरुवात होते हे असं गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे खरं तर आता नागरिक आणि शेतकरी हे दोन्हीही चिंतेत सापडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अगदी महेश, स्वप्नील, अमोल आणि भारत, तुमच्या चौघांचेही आभार. तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.